नमस्कार. अननोन नंबरने वल्लरीला एक कॉल आलेला असतो. वल्लरी स्वतःशी बोलत असते. कोण असेल हा? आणि मला अननोन नंबरने कॉल कसा काय येतोय? वल्लरीने आधी तो कॉल इग्नोर केलेला असतो आणि मग थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा त्या नंबरने कॉल यायला लागल्यामुळे वल्लरी जास्तच डिस्टर्ब झालेली असते आणि शेवटी तिने आता तो कॉल रिसीव केलेला असतो. समोरून एक व्यक्ती हसत असतो. तो म्हणत असतो, काय गे, जास्त माज आलाय का तुला? हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी थोडी हादरते. ती लगेचच आता हळू आवाजात बोलू लागते, कोण आहात तुम्ही? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मला विसरलीस? लक्षात ठेव, मला विसरलीस ना तर खूप भारी पडेल तुला. तू चांगलंच ओळखतेस ना मला? त्यावर मात्र वल्लरी लगेचच म्हणत असते, तुम्ही तुम्ही का कॉल केलाय मला? त्यावर लगेचच आता समोरून ज्या व्यक्तीने कॉल केलेला असतो तो म्हणजे अर्णवचा काका. त्याने वल्लरीला म्हटलेलं असतं, ए वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव. त्या राजशिर्केंच्या घरात राहून जे काही षडयंत्र रचतेस ना तू, त्यातून स्वतःचं पोट आणि स्वतःचा किसा कायम भरत आली आहेस तू. पण माझं पोट आणि माझं किसा त्याचं काय होणार? त्यावर वल्लरी म्हणत असते, प्लीज मला फोन करू नका. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, एकच गोष्ट लक्षात ठेव, जर फोन कट केलास आणि जर पुन्हा नाही उचललास तर मात्र तुझी वरात काढायला मला फारसा वेळ लागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी हादरते. ती म्हणत असते, प्लीज असं काही करू नका. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, हे बघ, तुला मारणं मला फारसं कठीण नाहीये, त्यामुळे मी सांगतोय तसं कर, नाहीतर लवकरात लवकर पृथ्वीवरून थेट नरकात जाशील. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, प्लीज असं काही करू नका. त्यावर वल्लरीला समोरून अर्णवचा काका म्हणत असतो, मी सांगतो तसं आत्ताच्या आत्ता कर. त्यावर वल्लरी काय असं विचारते. त्यावर अर्णवच्या काकाने म्हटलेलं असतं, मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये दे. त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो 10 लाख रुपये काय छोटी रक्कम आहे का? त्यावर वल्लरीला थेट अर्णवचा काका म्हणत असतो, माझ्यासाठी छोटी नाहीये पण तुझ्यासाठी छोटी आहे. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, नाही नाही, माझ्यासाठी पण छोटी रक्कम नाहीये आणि सध्या माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे मागू नका, मी नाही देऊ शकत तुम्हाला. त्यावर अर्णवच्या काकाने म्हटलेलं असतं, ठीक आहे, बघ तुझा बँड कसा वाजवतो. असं बोलून वल्लरीला आता त्याने धमकावलेलं असतं आणि फोन कट केलेला असतो. वल्लरी चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते. तिचा चेहरा साफ घामाघूम झालेला असतो. तिला काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता वल्लरी बाजूच्या चेअरमध्ये बसून विचार करत असते. इकडे आपण पाहतोय अर्णवच्या काकाने लगेचच आता वल्लरीला गाठून तिला समोरासमोर धमकवायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी आता तो तयारी करत असतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी आणि अर्णव बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, काम झालंय आपलं, आपल्याला त्या पत्रकाराला भेटायला जायलाच हवं. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, त्या पत्रकाराला भेटायला जायची गरज नाहीये, त्याचा जर फोन नंबर असेल तर आत्ताच्या आत्ता त्याला फोन लाव. ईश्वरी म्हणत असते, फोन नंबर तर आहे, पण खरंच फोन करण्यापेक्षा समोर गेल्यावर जास्त फरक पडणार नाही का सर? त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं ती बोलायची एक पद्धत असते, तू फोन तर लाव. आणि लगेचच आता ईश्वरी हो असं म्हणत असते. इकडे आपण पाहतोय अचानकपणे वल्लरी गाडीतून जात असताना मागून आलेल्या गाडीने वल्लरीची गाडी अडवलेली असते. वल्लरी घाबरते आणि तेवढ्यात समोरच्या गाडीतून थेट अर्णवचा काका उतरतो आणि त्याने वल्लरीच्या गाडीचं दार उघडून वल्लरीला फरफटत बाहेर काढलेलं असतं आणि आपल्या गाडीत बसवलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, सोडा मला, सोडा, काय करताय हे, कुठे नेताय मला? त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, गप्पा बस, नाहीतर हे बघतेस ना हातात पिस्तूल आहे, याच्यामधल्या सगळ्या गोळ्या घालीन तुझ्या कपाळात. त्यावर वल्लरीची टरकते आणि वल्लरी गाडीत गप गुमान बसलेली असते.
आणि अशातच आता अर्णवच्या काकाबरोबर असलेल्या माणसांनी थेट गाडी आता एका अज्ञात स्थळी नेलेली असते. तिथे नेऊन वल्लरीला बांधण्यात आलेलं असतं आणि समोर अर्णवचा काका स्टाईल मध्ये हातात पिस्तूल घेऊन उभा असतो आणि म्हणत असतो, काय गे, काय म्हटलं होतं मी तुला? तुला या पृथ्वीवरून हाकलून थेट नरकात पाठवण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि तसं करायला तू मला भाग पाडतेस. त्यावर वल्लरी म्हणत असते, नको नको प्लीज, मला नका मारू. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, अगं हाऊस नाहीये मला मारायची तुला, नाईलाज नाईलाज म्हणून तुला मारावं लागणार आहे. काय ना, तू जर माझं काम करणार नाही तर तुझ्यासारख्या बाईला या जगात ठेवून उपयोग तरी काय आहे? चल 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 चल, लवकरात लवकर बोल बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तुला आत्ताच्या आता मला संपवायचंच आहे. त्यावर वल्लरी म्हणत असते, मी 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 करते तुमचं काम, सांगा काय करायचंय प्लीज, पण मला मारू नका. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, काय गॅरंटी तू काम करशील माझं? त्यावर वल्लरी म्हणत असते, नक्कीच करणार. त्यावर मात्र अर्णवचा काका म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर जर तू इथून गेल्यावर मला टुल्ली दिलीस ना, तर लक्षात ठेव, रमाकांत आणि त्या सुप्रियाला बदनाम करण्यासाठी ज्या पत्रकाराचा तू वापर केला होतास ना, त्या पत्रकाराला थेट आणून मी अर्णव समोर उभा करेन. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी चांगलीच घाबरते. वल्लरीला कळून चुकलेलं असतं, बाप रे, हे जर का असं घडलं तर अर्णव तर मला उभा कापेल आणि सुप्रिया तर मला जागच्या जागी मारून टाकेल. वल्लरी लगेचच हात जोडत असते. ती म्हणत असते, प्लीज प्लीज असं काही करू नका, प्लीज मला एक संधी द्या, मी तुम्हाला खरंच 10 लाख रुपये जमवून देण्याची गॅरंटी देते. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, हे बघ, आज रात्रीपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. जर आज रात्रीपर्यंत तू मला 10 लाख रुपये दिले नाही तर मात्र मला त्या पत्रकाराला, काय त्याचं नाव, श्रीकांत धुमाळला थेट उचलून अर्णवच्या समोर उभं करावंच लागणार. मग तुझं काय होईल ते तू बघ. त्यावर वल्लरी म्हणत असते, नको नको असं काही करू नका, मी खरंच सांगते, मी तुम्हाला 10 लाख रुपयांची सोय करून देते. आणि अशातच आता अर्णवचा काका हसू लागतो. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरीने त्या पत्रकाराला म्हणजेच श्रीकांत धुमाळला अर्णवच्या सांगण्यावरून फोन लावलेला असतो. समोरून तो पत्रकार फोन उचलतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, हॅलो, मी ईश्वरी अर्णव राजशिर्के बोलते. हे वाक्य ऐकल्यावर आता तो पत्रकार श्रीकांत धुमाळ थोडासा बावचळतो. त्याला मागचं आठवतं की रमाकांत राजशिर्के याच्याबरोबर मागे मी जे काही केलं होतं त्या संबंधित तर काही नाहीये ना. आणि अशातच आता पत्रकार म्हणत असतो, हा बोला. तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, अर्णव राजशिर्के यांना तुमच्याशी बोलायचं आहे. बाप रे बाप, आता पत्रकार चांगलाच हादरतो आणि तेवढ्यात स्पीकरवर केलेला फोन ईश्वरीने अर्णवच्या हातात दिलेला असतो आणि अर्णव बोलू लागतो, श्रीकांत धुमाळ बोलताय तुम्ही? त्यावर तो पत्रकार हो असं म्हणतो. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मी अर्णव रमाकांत राजशिर्के बोलतोय. त्यावर लगेचच आता पत्रकाराला सगळं काही आठवतं की हा तोच मुलगा आहे ज्याच्या बापाला आपण बदनाम केलं आहे. बाप रे बाप, याच्या मुलाला काही कळलं तर नाही ना. आणि अशातच आता पत्रकार म्हणत असतो, बोला. त्यावर ईश्वरी म्हणत असते, 25 वर्षापूर्वी ज्या मुलीला इंटरव्ह्यूसाठी त्या रमाकांत राजशिर्के यांच्या ऑफिसमध्ये जावं लागलं होतं, तिथे तुम्ही त्यांचा तो नको तो फोटो काढून त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केलात ना, त्याच बाईची मी मुलगी बोलते. त्यावर मात्र पत्रकार गोंधळतो आणि म्हणत असतो, सॉरी, रॉंग नंबर. त्यावर अर्णव म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर फोन कट केलात ना तर तुम्हाला जागेवर येऊन तुडवीन आणि थेट पोलिसांच्या स्वाधीन करीन की तुम्ही 25 वर्षापूर्वी जे काय केलं होतं ते इनलिगल होतं. त्यावर मात्र पत्रकाराला चांगलाच घाम सुटलेला असतो आणि लगेचच आता तो हादरू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हे बघा पत्रकार, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही जर फोन कट केला किंवा आम्हाला सपोर्ट नाही केला तर तुम्ही 12च्या भावात जाल, ही गोष्ट लक्षात ठेवा.
त्यापेक्षा मोठ्या मनाने आम्हाला सपोर्ट करा. आता घाबरलेला पत्रकार स्वतःशी बोलत असतो, काय करू, इकडे विहीर तिकडे खोरी. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, काय झालं, ऐकायला येत नाहीये का? त्यावर तो पत्रकार म्हणत असतो, येत आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला कुणी मदत केली, कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला, त्या व्यक्तीचं नाव सांगा. त्यावर तो पत्रकार म्हणत असतो, खरं तर एक बाई होती, तिने मला या सगळ्या प्रकरणासाठी भरपूर पैसा देऊ केला होता. त्यासाठी फक्त हे काम केलं मी. पण खरंच ते सगळं करून माझ्या मनाला आजही वेदना होत आहेत की मी काहीतरी चुकीचं केलंय. त्यावर अर्णव म्हणत असतो, ते सगळं सोडा, तुम्हाला हवा तेवढा बक्कळ पैसा द्यायला तयार आहे मी. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी पोहोचवायला तयार आहे. फक्त तुम्ही हे सगळं कुणी केलं आहे त्याचं नाव सांगा आणि समोर या. हे वाक्य ऐकल्यावर मात्र पत्रकार स्वतःशी बोलत असतो, पैसा तर मिळतो ठीक आहे, पण या वल्लरीला तर खरंच मुळापासून नष्ट करून टाकायला पाहिजे. हिच्यामुळे एका आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, काय झालं हो पत्रकार, कसला विचार करताय? त्यावर तो पत्रकार म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, दॅट्स गुड. अशातच आता ईश्वरी आणि अर्णवने सांगितल्याप्रमाणे त्या पत्रकाराने सगळं काही ऐकलेलं असतं आणि मग त्या तिघांचा एक वेगळाच प्लॅन तयार झालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते, साधारण 10 वाजलेले असतात. अर्णवच्या काकाने वल्लरीला कॉल केलेला असतो. वल्लरी फोन उचलते आणि म्हणत असते, मला आणखी 1 तास हवाय, मी तुम्हाला 10 लाख रुपयांची सोय करून देते. त्यावर अर्णवचा काका म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात आणि 60 मिनिटात जर तू माझं काम नाही केलंस ना तर लक्षात ठेव, 60 मिनिटाच्या पुढे 1 मिनिटही मी थांबणार नाही. मी लगेच त्या पत्रकाराला घेऊन अर्णव समोर त्याला उभा करेन आणि मग अर्णव तुला उभा चिरून काढेल. त्यावर मात्र आता वल्लरीला ते सगळं चित्र स्वतःच्या डोळ्यासमोर दिसतं आणि वल्लरी म्हणत असते, नको नको, प्लीज असं काही करू नका, मी तुम्हाला देते म्हटले ना 10 लाख रुपये. त्यावर मात्र आता त्याने फोन कट केलेला असतो आणि वल्लरी इकडून तिकडून 10 लाख रुपये कसे जमवायचे याचा विचार करत असते. इकडे आपण पाहतोय अर्णवच्या तिजोरीमध्ये नक्कीच काही ना काही कॅश असणार आहे असा विचार करत आता अर्णवच्या बेडरूम मध्ये वल्लरीने एंट्री केलेली असते आणि अर्णव ईश्वरी सोबत कुठेतरी बाहेर असतो. पण त्या तिजोरीला लॉक असल्यामुळे आता वल्लरीची गोची झालेली असते. वल्लरी विचार करत असते, या तिजोरीच्या चाव्या नक्कीच इथेच कुठेतरी असणार. अर्णवच्या बेडखाली, शमीखाली, इकडे तिकडे सगळीकडे शोधल्यावर वल्लरीला त्या चाव्या सापडत नाहीत. आणि अशातच आता घरात आलेल्या अर्णव ईश्वरीने बेडरूम मध्ये शिरताच समोर वल्लरीला पाहून अर्णव म्हणत असतो, काय गे मामी, काय चाललंय काय तुझं? स्वतःच्या बेडरूम मध्ये जायचं टाकून तू चुकून आमच्या बेडरूम मध्ये आलीस की काय? त्यावर लगेचच आता घाबरलेली वल्लरी हो 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 असं म्हणते आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, मामी घाबरताय काय एवढं? काही मनात वेगळं चाललंय का? त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, नाही 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 नाही, आणि लगेचच वल्लरी तिथून बाहेर पडते. आता ईश्वरी, अर्णव आणि त्या पत्रकाराचा ठरल्याप्रमाणे प्लॅन सुरू झालेला असतो. अर्णव ईश्वरी घरात बसलेले असतात. अचानकपणे सुप्रिया घरात आलेली असते आणि सुप्रियाला तर ईश्वरीनेच फोन करून बोलावलेलं असतं. वल्लरी स्वतःच्या बेडरूम मधून सगळं चित्र पाहत असते की ही सुप्रिया इथे का आली. सुप्रिया जर इथे आली आहे तर मला माझ्या बेडरूम मधून बाहेर पडताच येणार नाही. मग मी दिलेल्या 60 मिनिटात कशी काय 10 लाख रुपये जमा करू? आज तर माझा बँड वाजणारच, असं सतत आता या वल्लरीच्या मनात येत असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता सुप्रिया म्हणत असते, काय ईश्वरी, अर्णव अचानकपणे का बोलवलं तुम्ही मला? तेवढ्यात आपण पाहतोय आता तो पत्रकारही घरात आलेला असतो आणि त्या पत्रकाराला पाहून लगेचच अर्णव म्हणत असतो, काकू आठवा 25 वर्षापूर्वी काय घडलं होतं? अहो, तुमचा आणि माझ्या बाबांचा जो फोटो काढण्यात आला होता ना, तो फोटो याच व्यक्तीने काढला आहे, याच पत्रकाराने.
त्यावर मात्र आता सुप्रिया त्या पत्रकाराकडे रागाने पाहत असते. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, आई यांच्याकडे रागाने पाहण्यात अर्थ नाहीये. तर यांना हे काम कोणी करायला सांगितलं त्या व्यक्तीचं नाव आपल्याला आत्ता कळणार आहे. त्यावर मात्र आता लगेचच त्या पत्रकाराने स्वतःकडे 25 वर्षापूर्वींचा वल्लरीचा काढलेला एक फोटो समोर ठेवलेला असतो आणि तो फोटो पाहून अर्णव, ईश्वरी आणि सुप्रिया सगळेच हादरतात. सुप्रिया म्हणत असते, हो हीच ती वल्लरी. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, मामी. त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते, मामी कोण? त्यावर ईश्वरी म्हणत असते, आई ही तर अर्णव सरांची मामी आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुप्रियाला खूप मोठा झटका बसतो. सुप्रिया म्हणत असते, म्हणजे इतक्या वेळेला तुमच्या या घरामध्ये मी आले पण ही बाई कधी माझ्यासमोर आली नाही, याचा अर्थ या बाईच्या मनात खूप आधीपासून खोट होती. त्यावर लगेचच आता अर्णवने जोरदार आवाज दिलेला असतो, वल्लरी मामी खाली ये. आणि अशातच आता वल्लरी हादरलेली असते. ती स्वतःशी बोलत असते, वाट लागली, आज तर माझा काचाकूर होणार. त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो, काय गे ऐकायला येत नाही का तुला? अर्णव तुला खाली बोलवतोय. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, गप्प बसा तुम्ही. तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? तुम्हाला ना खूप हौस आहे मध्ये बोलायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या वाटेत जाऊ नका. त्यावर लगेचच आता अर्णवने जोरदार दुसरा आवाज दिलेला असतो, वल्लरी मामी खाली ये, नाहीतर मी वरती आलो ना तर तुला शिडीवरून फरफटत खाली आणेन. त्यावर मात्र आता संजयचा अर्णवचा मामा म्हणत असतो, बघ शिडीवरून फरफटत जर खाली जायचं असेल तर इथून अजिबात हलू नकोस. अर्णव स्वतः कष्ट घेईल वर यायला. आणि अशातच आता वल्लरी गप गुमान खाली जायला तयार झालेली असते, पण तिच्या मनातली भीती मात्र कायम असते. अशातच आपण पाहतोय आता सतत अर्णवच्या काकाचा वल्लरीला कॉल येत असतो आणि वल्लरी मात्र डोक्याला हात लावत असते की आता काय करू, चहूबाजूने माझी कोंडी झाली आहे, सगळ्या बाजूनी मला बुक्क्यांचा मार मिळतोय. आणि अशातच आता खाली असलेली सुप्रिया, वल्लरी लवकरात लवकर खाली ये, आज तर मी तुला सोडणार नाही असं म्हणत असते. त्यावर मात्र आता तो पत्रकार म्हणत असतो, अर्णव सर मी जाऊ का? त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते, नाही तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हालाही या सगळ्या संदर्भात मी पोलिसात देणार आहे, कारण तुमच्यामुळे माझ्यावर आणि या अर्णव सरांच्या वडिलांवर नको तो आरोप आज 25 वर्षांपर्यंत सहन करावा लागला आहे. त्यावर लगेचच आता सुप्रियाला थेट तो पत्रकार हात जोडत असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय वल्लरी खाली आलेली असते आणि तेवढ्यात सुप्रियाने धावत जाऊन वल्लरीच्या झिंज्या उपटत तिला आडवं पाडत तिच्यावर बसत तिला चांगलंच थोबडवलेलं असतं. आज पहिल्यांदाच वल्लरी हातात सापडल्यामुळे सुप्रियाने चांगलेच हात साफ करून घेतलेले असतात. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, अर्णवने या वल्लरी बरोबर काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.